जय हिंद. मी शुभांगी सुकरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या टिक्कर मराठी या युट्यूब चॅनलवर. तर सध्या तुम्ही पाहत आहात की या युट्यूब चॅनलवर आपण महत्त्वपूर्ण असे बृहन्मुंबई महानगरपालिका याच्या ज्या रिक्त जागा निघालेल्या आहेत लिपिक पदासाठी, तर त्याबाबत महत्त्वपूर्ण प्रश्नांचा सराव घेत आहोत. त्यामुळे सिरीज महत्त्वपूर्ण आहे. विजेता सिरीज आपण 60 दिवसांची चालू केलेली आहे. जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायचे. ज्यांनी लिपिकचा फॉर्म भरलेला आहे, भरणार आहेत, त्या सगळ्या तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. अतिशय महत्त्वपूर्ण सिरीज आहे. रिक्त जागा आहेत 1800+. बऱ्याच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला, ज्यांनी भरलेला नाहीये लवकरात लवकर ज्यांच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट आहे, मराठी आणि इंग्रजी 30-30 पाहिजे दोन्ही सुद्धा, ज्यांच्याकडे आहे त्यांनी भरून घ्यायचा आहे फॉर्म. सिलेबस अजिबात वेगळा नाहीये. जो आपण इकडे अभ्यास करतोय तोच अभ्यास आपल्याला इकडे सुद्धा करायचा आहे. ठीक आहे. तर विजेता सिरीज बीएमसी साठी महत्त्वपूर्ण आहे. तिसरं लेक्चर आपलं आहे. तर मराठी व्याकरणाचे प्रश्न चालू करूयात. त्याआधी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येण्यासाठी खाली जे बेल आयकॉन दिलेला आहे त्यावर ऑल साठी क्लिक करायचंय. ठीक आहे. शेअर करायचे सगळ्यांनी सेशन. ज्यांना आवडते त्यांनी लाईकही करून घ्यायचंय. मराठी व्याकरणाचे प्रश्न पाहूयात. पहिला प्रश्न आहे, खालील वाक्याचा काळ आपल्याला ओळखायचा आहे. राजू उद्या गावी जाईल हे आपलं वाक्य आहे. तर या वाक्याचा काळ तुम्हाला ओळखायचा आहे. कुठला काळ असेल? भविष्यकाळ, चालू वर्तमान काळ, साधा भूतकाळ आणि चालू भूतकाळ. बघा, वाक्याचा काळ ओळखायचा आहे. गावी जाईल एकटच क्रियापद आहे. एक ट्रिक मी तुम्हाला सांगितली होती, माहिती नसेल लिहून ठेवा. जेव्हा एकटच क्रियापद असतं तेव्हा तो कुठला ना कुठला साधा काळ असतो. एकटच क्रियापद आहे. संयुक्त क्रियापद असेल तर चालू असेल, पूर्ण असेल किंवा रीतिकाळ असेल. पण जेव्हा एकटच क्रियापद असतं तेव्हा तो कुठला ना कुठला साधा काळ असतो. कुठला साधा काळ आहे? मग हे त्याच्या प्रत्ययावरून आपल्याला ओळखायचं असतं. जाईल, इल प्रत्यय लागलेला आहे म्हणजे इल प्रत्यय कुठल्या काळामध्ये असतो? भविष्य काळामध्ये असतो. मग हा काळ कोणता आहे आपला? साधा भविष्य काळ आहे. पर्याय कुठला योग्य? फक्त भविष्यकाळ दिलाय, साधा भविष्यकाळ दिलेला नाहीये, म्हणून मुख्य प्रकार आहे आपला पर्याय पहिलाच योग्य. पुढचा प्रश्न, खालील वाक्याचा विधानार्थी वाक्यात रूपांतर करा. विधानार्थी वाक्यात रूपांतर करायचे. केवढी उंच आहे ही टेकडी. ठीक आहे. काय? केवढी उंच आहे ही टेकडी या वाक्याचं विधानार्थी म्हणजे साधा वाक्यात रूपांतर करायचं आहे. वाक्याचा अर्थ मात्र तोच राहिला पाहिजे. ओके. केवढी उंच आहे टेकडी ही, म्हणजे ही टेकडी खूपच उंच आहे. कुठं दिले आपल्याला? आणि विधानार्थी बनवायचे म्हणजे वाक्याच्या शेवटी पूर्ण विराम पाहिजे. ही टेकडी फार उंच आहे. पर्याय तिसराच योग्य. पुढचा प्रश्न, पुढील वाक्याचं क्रियापद आपल्याला ओळखायचंय. मी रोज एखादे पुस्तक वाचतो. सोपा प्रश्न एकदम. फक्त वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे क्रियापद आपल्याला इथे ओळखायचा आहे. कोणता आहे क्रियापद याच्यामध्ये? मी रोज एखादे पुस्तक वाचतो. वाचण्याची क्रिया आहे म्हणजे वाचतो हे काय झालं आपलं? क्रियापद झालं. पर्याय दुसरा योग्य. ज्यांना ज्यांना सेशन आवडते, प्रश्न महत्त्वपूर्ण वाटत आहेत, त्यांनी सेशन लाईक करायचंय आणि जास्तीत जास्त लिपिक पदाचा फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायचे सेशन. पुढचा प्रश्न, ऐसपैस या शब्दाचा अर्थ लिहा. ऐसपैस म्हणजे काय? पडवी, झोपाळा, कौलारू, प्रशस्त. आता ऐसपैस म्हणजे काय? ऐसपैस म्हणजे कुठलंही टेन्शन नसणारा, एकदम आरामात जीवन जगणारा किंवा खूप जास्त ऐसपैस घर आहे त्याचं म्हणतो ना आपण. म्हणजेच काय, तर खूप जास्त जागा आहे, जिथल्या तिथं सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे प्रशस्त. पर्याय कुठला योग्य? ऐसपैस म्हणजे प्रशस्त. पर्याय चौथाच योग्य. पुढचा प्रश्न, योग्य विरामचिन्हे वापरून खालील पर्याय आपल्याला निवडायचा आहे. ठीक आहे. अय्या, तुम्ही कधी आलात? ठीक आहे. हे प्रश्न, हा वाक्य दिलेला आहे, तर या वाक्याच्या शेवटी कुठलं विरामचिन्ह येईल? काय असेल? प्रश्नचिन्ह, उद्गारवाचक चिन्ह. ठीक आहे. हे केवल प्रयोगी अव्यय आहे म्हणजे इथं काय येणार? उद्गारवाचक चिन्ह येणार. आणि तुम्ही कधी आलात म्हणजे प्रश्न विचारल्याचा बोध झाला, म्हणून वाक्याच्या शेवटी काय येणार? प्रश्नचिन्ह येणार. पर्याय पहिलाच योग्य. पुढचा प्रश्न, रघुनाथ, गणेश आणि साहेबराव
यंदा पंढरपूरची वारी करणार आहेत. इथं यंदा आहे, ठीक आहे, चंदा नाहीये. यंदा पंढरपूरची वारी करणार आहेत. तर या वाक्यामध्ये किती कर्ता आहे? आता त्यांनी विचारलं जाऊ शकत होतं की या वाक्यात किती स्वल्पविराम येतील ओळखा म्हणून, ठीक आहे. तर त्यांनी कर्ता ओळखायला सांगितलेला आहे. 4, 1, 2 आणि 3. कुठला पर्याय योग्य येणार? कर्ता कसा ओळखतो आपण? क्रियापदामधला मूळ धातू घेतो, त्याला नारा, नारी, नारे कोण प्रश्न विचारतो आणि जे काही उत्तर भेटतो तो आपला कर्ता असतो. मग कोण आहे कर्ता याच्यामध्ये? बघा, करणार आहेत, मग करणारे कोण असा प्रश्न विचारल्यावर जे उत्तर भेटेल त्याला आपण काय म्हणणार? कर्ता म्हणणार. करणारे कोण? कोण आहेत वारी करणारे? रघुनाथ, गणेश आणि साहेबराव. मग हे 3 काय झाले? आपला कर्ता झाले. पर्याय चौथा योग्य. पुढचा प्रश्न, खाली दिलेल्या शब्दाचा समास आपल्याला ओळखायचा आहे. शब्द आहे चातुर्मास. चातुर्मास या शब्दाचा समास ओळखा. द्विगु, तत्पुरुष, बहुव्रीही, अव्ययीभाव. चातुर्मास, मास म्हणजे महिना, चतुर म्हणजे 4. 4 महिन्याचा समुदाय त्याला काय म्हणतात? चातुर्मास म्हणतात. समुदाय म्हणजे समूह. पहिलं पद संख्या असून विग्रहावरून समूहाचा बोध होतो, म्हणजे तो कुठला समास झाला आपला? द्विगु समास. द्विगु समासालाच दुसरं नाव आहे संख्यापूर्व समास. पर्याय पहिलाच योग्य. पुढे, खाली दिलेल्या शब्दात अनेक वचनी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. अनेक वचनी शब्द ओळखा. वाडा हा शब्द आहे, तर वाडा, तो वाडा पुल्लिंगी आहे प्लस एक वचनी आहे. एक असेल तर वाडा म्हणणार, एकापेक्षा जास्त असेल तर काय म्हणणार आपण? वाडे, वाडा, वाडी आणि वाड. तर नियम आपल्याला इथं आठवायचा आहे की आकारांत पुल्लिंगी शब्दाचं अनेक वचन काय होतं? एकारांत होतं. कारांत म्हणजे प्रत्यय, मग आचं काय होणार? आचा ए होणार. मग एक असेल तर वाडा, एकापेक्षा जास्त असेल तर वाडे म्हणणार. पर्याय कुठला योग्य? पर्याय पहिलाच योग्य. पुढचा प्रश्न, खालील वाक्याचा काळ बदलायचा आहे, ठीक आहे. मुळात कुठल्या काळातलं वाक्य आहे हे? समीर शाळेत जात होता. जात होता म्हणजे जाण्याची क्रिया भूतकाळात चालू होती, म्हणून हे कुठलं वाक्य आहे आपलं? जात होता अपूर्ण भूतकाळ आहे, ठीक आहे. अपूर्ण भूतकाळाचं काय करायचंय आपल्याला? साध्या वर्तमान काळात रूपांतर करायचे, म्हणजे एकच क्रियापद, तातो तिथे पैकी एक प्रत्यय. कुठे दिसतोय तुम्हाला? समीर शाळेत जात आहे, हे झालं आपलं जाण्याची क्रिया आहे, म्हणजे वर्तमान काळात चालू आहे. चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळ. समीर शाळेत जात असेल, अपूर्ण भविष्यकाळ. असेल म्हणजे भविष्यकाळ. जाण्याची क्रिया भविष्यात चालू असल्याचा बोध होतोय. समीर शाळेत जाईल, रीती भविष्यकाळ. समीर शाळेत जातो, तातो तिथे प्रत्यय आहे, एकटच क्रियापद आहे, साधा वर्तमान काळ. पर्याय तिसरा योग्य. महत्वपूर्ण प्रश्नांची सिरीज चालू आहे, त्यामुळे तुम्हाला हे सेशन कसं वाटते ते ऑफलाईन कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हे सेशन शेअर करायचंय, ठीक आहे. घ्या पुढचा प्रश्न, मोर आणि रेडा या शब्दांची स्त्रीलिंगी रूपे सांगा. म्हणजे मोराचा विरुद्ध लिंगी शब्द आणि रेडाचा विरुद्ध लिंगी शब्द तुम्हाला ओळखायचा आहे. आता मोर चा विरुद्ध लिंगी काय झाला? लांडोर झालं, ठीक आहे. आणि रेडा ची विरुद्ध लिंगी काय होणार? म्हैस होणार. मग पर्याय कुठला योग्य आहे? लांडोर आणि काय? म्हैस. पर्याय दुसराच योग्य. पुढचा प्रश्न, सासवा हे कोणत्या शब्दाचे अनेक वचन आहे? आता अनेक वचन इथं काय नियम आहे? उकारांतचे अनेक वचन वाकारांत होते, ठीक आहे. उकारांतचं अनेक वचन वाकारांत होते. मग कुणाचं अनेक वचन सासवा झालेलं आहे? सासरा, सून, सासू आणि ससा. तर सासू या शब्दाचे अनेक वचन सासवा असं होतं. पर्याय तिसरा योग्य. पुढचा प्रश्न, खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. जहाल. आता इतिहासामध्ये शिकला असाल तुम्ही, जहाल गट आणि विरुद्ध काय आहे जहालला? मवाळ गट, ठीक आहे. पर्याय तिसराच योग्य. पुढचा प्रश्न,
विशाखा हा काव्यसंग्रह कोणत्या कवीचा आहे? ठीक आहे, विशाखा हा काव्यसंग्रह कोणत्या कवीचा आहे की ज्यांना या काव्यसंग्रहासाठी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेला आहे? ज्ञानपीठ पुरस्कार विजेता काव्यसंग्रह आहे हा कोणाचा आहे? तर विष्णू वामन शिरवाडकर यांचा आहे. त्यांचं इथं टोपण नाव दिलेलं आहे ते म्हणजे त्यांच्या बहिणीच्या नावावरून पडलेलं. कोण असे आपले? कुसुमाग्रज. पर्याय दुसरा योग्य. हे जे प्रश्न आहेत गेल्या वर्षी जो बृहन्मुंबई महानगरपालिकेचा पेपर झाला त्या पेपर मधले काही प्रश्न प्लस त्याच्यावर आधारित अतिसंभाव्य प्रश्नांचा समावेश आपण या सेशन मध्ये केलेला आहे. त्यामुळे प्रश्नांची लेवलही त्याच पद्धतीने असेल हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? व्याख्या खूप महत्वाच्या आहेत. कुठलीही एक्झाम असू देत व्याख्येवर प्रश्न येतातच. क्रिया विशेषण, सर्वनाम, नाम विशेषण. कुठला पर्याय योग्य? नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? विशेषण असं म्हणतात. पर्याय चौथा योग्य. जो की नामाबद्दल विशेष माहिती सांगतोय मग तो नामाच्या आधी येईल अधिविशेषण, नामाच्या नंतर येईल विधिविशेषण. ठीक आहे, पुढे घाऊक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द इथं आपल्याला ओळखायचा आहे. आता घाऊक म्हणजे खूप खोल जखम झाली किंवा एकदम सिरियस असं म्हणतो आपण. मग त्याच्या विरुद्धार्थी काय येईल? किरकोळ, घसघशीत, जमा, खर्च. तर घाऊकला काय येईल? एकदम वरच्या वर चाटून गेली गोळी आपण म्हणतो ना, म्हणजे वरच्यावर खरचटलंय, जास्त नाही लागलंय. कुणी कुणी म्हणते मुका मार लागलाय, कुणी कुणी म्हणते एकदम जास्त जखम झाली म्हणजे ते घाऊक झालं. पण एकदम वरच्यावर खरचटलंय, आतमध्ये खोल जखम वगैरे काहीच झालेली नाहीये, त्याला किरकोळ म्हणतात. पर्याय कुठला योग्य? मग पर्याय पहिलाच योग्य. समूहदर्शक शब्द खूप महत्वाचे आहेत. कन्सेप्टचा अभ्यास सगळेजण करतात, म्हणजे समानार्थी, विरुद्धार्थी, म्हणी, वाक्प्रचार यासारखे जे शब्द समूहदर्शक शब्द आहेत किंवा शब्दसंग्रह जे आहेत खूप महत्वाचे आहेत. त्यामुळे रोजच्या रोज थोडा का होईना शब्दसंग्रहांचा अभ्यास कन्सेप्टच्या बरोबरच चालू ठेवायचा आहे तुम्हाला घरी. तर हे होते आजच्या लेक्चरमध्ये मधले आपल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये लिपिक या पदासाठी म्हणजे कार्यकारी सहाय्यक या पदासाठी महत्वपूर्ण असे प्रश्न. तर भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचवा. म्हणजेच तुम्ही स्वतः सबस्क्राईब करा पहिले, त्याच्यानंतर शेअर करा जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत. आणि जर व्हिडिओ आवडलाच आहे तर लाईक करायला कशाला घाबरताय? चलो भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, विश ऑल दी बेस्ट.